आज ब्लॉगची सुरुवात ना थेट संध्याकाळपासून सुरू झालेली आहे. तर इथे पहिले मी चहा ठेवलेला आहे. पहिले तर चहा पिऊन घेणार. 4-5 वाजले ना की मला चहा पाहिजे. सवयच तुटत नाही आहे, काय माहिती का. पण मी ना खूप कमी गोड करते, जास्त गोड नाही पित मी. आणि मग त्यानंतर इथे चहा पिऊन झाल्यानंतर योहानसाठी मी दूध तयार केलं. तर हे जे मी बोर्नव्हिटा बनवलेले आहे त्याची रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि आता ते संपत पण आलेलं आहे, तर पुन्हा बनवावं लागेल. मग त्याला दूध दिल्यानंतर इथे रात्रीची तयारी करायला घेतली. तर इथे आज दाल बाटी बनवायची आहे. त्यासाठी इथे मी पहिले पीठ मळून घेतलं, पटापट गोळे पण तयार करून घेतले आणि शिजवायला ठेवून दिले. हे जेव्हा बनवायचे असतात ना तेव्हा मी 6:30-7ला तयारी करायला घेते, कारण मग हे शिजायला टाईम लागतो ना म्हणून. आणि ह्या दालबाटीची रेसिपी ना मी पहिले पण शेअर केलेली आहे, तर नसेल कुणाला माहिती तर जाऊन नक्की चेक करा. मग इथे योहान खेळत होता तोपर्यंत मी डाळ पण फोडणी करून घेतली पटकन. मग इथे दालबाटी झाल्यानंतर ना पहिले तर मी योहानला भरून घेतलं, मग त्यानंतर मी जेवून घेतलं. आणि शैलेश थोडा लेट येतो म्हणून मग त्यासाठी आम्ही थांबत नाही, तोपर्यंत मी किचन आवरून घेते. मग सर्व आवरून झाल्यानंतर ना इथे मलाही 2 डबे जमली होती माझ्याजवळ. तर ह्याला ना विरजन लावायचं आहे, त्यासाठी इथे मी पहिलेच 4-5 वाजताच काढून ठेवलेले हे डबे फ्रीजरमधून. आणि मग आता एका टोपामध्ये सर्व मिक्स केलं आणि 2-3 चम्मच दही टाकून ना विरजन लावून ठेवलं, म्हणजे सकाळी मला तूप काढायला होऊन जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशीसाठी मी दही पण लावून घेतलं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. बाय.